जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाला आपण बघू शकतो. फलंदाजीला आले आघाडीचे फलंदाज जर बघितलं आपण तर नरेंद्र असतील आणि त्यांच्या समवेत असतील इंजिनियर मयूर सपकाळे. पहिला चेंडू जर बघितलं तर चांगल्या प्रकारे हाताळाय, षटकाची चांगली सुरुवात झाली. आणि आपण जर सकाळपासून जर सामना बघत असाल तर हा पहिला संघ आपण बघू शकतो. एस के वॉरियर्स हा संघ आपण बघू शकतो. पहिला असा संघ असेल की ज्याने ह्या एंडने गोलंदाजीची सुरुवात केली. नाहीतर जर आपण बघितलं सकाळपासून जे सामने होत आहे सर्वांनी रोड साईड एंडनी म्हणजे आपण बघू शकतो बळीराजा ठिबक ह्या संघा या एंडनी गोलंदाजीची सुरुवात केली होती. आणि कारण जर बघितलं तर मयूर सपकाळे लेफ्टीची हवा नकोय त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय म्हणावा लागेल. एस के वॉरियर्स या संघाचा स्ट्राईकवर आता असतील इंजिनियर मयूर सपकाळे आपण बघू शकतो. तिसरा चेंडू चुडामन आले गोलंदाजी मार्गवरती. तिसरा चेंडू मयूर असतील स्ट्राईकवर. यावेळेस काय आखूड टप्प्याचा चेंडू आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू गेलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धावाली आहे दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. आणि जर बघितलं तर एकेरी धावेने षटक पुढे चाललंय. आतापर्यंत झालेल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. जर आपण ही स्पर्धा बघितली तर 8 षटकांचे सर्व सामने त्यामध्ये पहिले 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघू शकतो ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल आपण म्हणतो सर्कलच्या बाहेर लावायची परवानगी असती. चौथा चेंडू आपण बघू शकतो चुडामन यांचा. चला सामना थोडा स्पीड मध्ये खेळवायचा आहे. यावेळेस थोडासा आपण बघू शकतो फसव्या गतीचा चेंडू होतोय. अपील होतीये मात्र तिथं जर बघितलं तर बाबा कदम तटस्थ. अतिशय जर बघितलं आपण तर 2005 सालपासून अंपायरिंग करताय. दांडगा अनुभव म्हणजे जेवढा आमचं वय तेवढा तर त्यांना अनुभव आहे अंपायरिंगचा. यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण थोडंसं फुटबॉल देखील बघू शकतो. एकेरी धावेने जर बघितलं तर षटक संपेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस माफ करा एक चेंडू बाकी. 5व्या चेंडूवर एकेरी धावाली. एकेरी धावेने षटक पुढे चाललंय. 3 धावा झाल्यात धाव फलकावरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघू शकतो. संघाचा आयकॉन संघाचा कर्णधार मयूर सपकाळे स्ट्राईक वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू होता त्याचा सन्मान केला आणि एकेरी धावेने जर बघितलं तर षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 4 धावा कोणताही धक्का लागलेला नाहीये. 4 धावा झाल्या. पॉवर प्लेचं चांगलं षटक म्हणावं लागेल. एस के वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला होता आणि इथे जर बघितलं तर तो सार्थ देखील ठरवत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजे हाणामारीच्या षटकामध्ये जर इथं बघितलं तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस जर बघितलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आपण बघू शकतो योगेश आले एक दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी. दुसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा योगेश. पॉवर प्लेचा आपण बघितलं तर दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात होती जमिनीला समांतर आणि एक धाव येईल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर एक धाव आली आणि या एक धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 5 धावा.
एक मिनिट सामना थांबवायचा आहे. मयूर सपकाळे त्वरित समालोचन. सपकाळे आपण बघू शकतो. जर बघितलं तर या महर्षी वाल्मिकी चषक पर्व 2चे एक अविभाज्य घटक मयूर सपकाळे आयोजकाच्या देखील भूमिकेत असता, खेळाडूंच्या देखील भूमिकेत आहे. आणि इथे जर बघितलं तर यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि सक्सेसफुल चेंडू चाललाय सीमा रेषे पार. धावा मिळतील 4. चौकार जर बघितलं तर जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाकडून आलेला हा पहिला चौकार आपण बघू शकतो. पहिली बाउंड्री असेल पॉवर प्लेच्या 9व्या चेंडूवर आलेली पहिली बाउंड्री. यावेळी जर बघितलं तर निर्धाव चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक बघू शकतो आपण इथे योगेश यांच्याकडून. एकेरी धावेने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. 11 धावा झाल्यात धावफलकावरती. षटकातील बघितलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. योगेश यांचा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. इथे मोठा फटका खेळावा लागेल मयूर यांना. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि एक टप्पा चेंडू जाईल सीमा रेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. या चौकाराने जर बघितलं तर पॉवर प्लेचं षटक संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस बिनगडी बाद 15 धावा. आणि आपण जर बघितलं तर राहुल पाटील स्वामीनारायण ट्रेडर्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी आपल्याला हे ग्राउंड जे उपलब्ध करून दिलं असे आपले राहुल पाटील आणि डॉक्टर खाटिकजी यांनी ही जागा आपल्याला 5 दिवसांसाठीच नव्हे तर आधी तयारी करायसाठी देखील चांगली आपल्याला एक संधी निर्माण करून दिली आहे. चांगली जागेचं देखील उपलब्धता करून दिलेली आहे. त्यांचं देखील महर्षी वाल्मिकी चषक चोपडा पर्व 2 मध्ये हार्दिक स्वागत असतील. यावेळेस जर बघितलं तर राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळला. निर्धाव चेंडूने झाली आहे 3ऱ्या षटकाची सुरुवात. आणि आपण बघितलं होतं राहुल पाटील स्वामीनारायण ट्रेडर्स यांनी देखील एक आर्थिक मदत देखील केली आहे स्पर्धेसाठी. यावेळेस जर बघितलं तर वाईट चेंडू आलाय. राहुल पाटील आणि डॉक्टर खाटिकजी यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. दुसरा चेंडू यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षक आहे आणि पकडलाय. सुरेख झेल इथे पकडलाय. जर्सी नंबर 33 VK यांनी टिपलाय झेल. पहिला धक्का लागलाय जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाला. थँक्यू डीजे. आपण बघू शकतो स्क्रीनवरती
16 धावा झाल्यात. पहिला धक्का लागलाय जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाला. नरेंद्र यांना बाद व्हावं लागलंय. तेजस यांनी आपण जर बघितलं तर संघाला पहिला धक्का मिळवून दिलाय. चला नवीन जर फलंदाज आपण बघितलं तर सिद्धार्थ रायसिंग दाखल झाले. पण बघतो शुभम रायसिंग यांचे देखील बंधू आहेत नवीन फलंदाज. यांच्यावर देखील सर्वांच्या नजर असतील. पहिल्या चेंडूचा सामना करतील योगेश यांचा. यावेळेस स्लॉट मध्ये होता चेंडू, उंची घेतली आणि इथे बघितलं तर झेल देखील सुटला. आणि इथे काय ओव्हर थ्रो, म्हणजे एकाच चेंडूवर 3 वेळा चुका झाल्या. पहिला तर बॅटी खालच्या चेंडूला थोडीशी आपण म्हणू शकतो लिडिंग एज लागली. चेंडू हवेत होता, चुकीचा फटका. त्यानंतर आपण बघितलं कॅच ड्रॉप केला आणि तर त्यावर जर कळस म्हटलं तर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 धाव आली. एकेरी धावेने जर बघितलं तर खातं उघडतील सिद्धार्थ रायसिंग. धाव फलक झालाय 17 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो थोडंसं गळचाळ झालंय इथं क्षेत्ररक्षण. आणि इथे संघाचा देखील राखीव खेळाडू म्हणतोय केवढी इझी कॅच सोडली यार. काय आता काय आपण काहीच नाही करू शकत. चला चौथा चेंडू घेऊन येतील. चौथा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा योगेश. आपण जर बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट टाकता आणि आता डावखुरा फलंदाज आपण बघू शकतो स्ट्राईकवर राईट आर्म ओव्हर आलेत. आणि यावेळेस आपण जर बघितलं तर पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर आणि 1 धाव येईल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर 1 धाव येईल. ह्या 1 धावेने षटक पुढे चाललंय. धाव फलकावर असतील 18 धावा. यावेळेस पायावर टाकलेल्या चेंडूचा खरपूस समाचार घेत चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. इथे आलाय मयूर सपकाळे यांच्या बॅटमधून षटकार. आता जर बघितलं तर इथे गिअर बदलण्यात आलाय. मयूर सपकाळे संघाचा कॅप्टन इथं बघू शकतो ऑन फायर. आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू होता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आपण जर बघितलं तर प्री माइंडेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, मोठा फटका लगायचा प्रयत्न होता, मात्र आयत्या क्षणी जर बघितलं तर बॅटवर थोडीशी आवर घातली आणि चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. यावेळेस देखील पायावर टाकलेला चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळला. ऑफ कटर स्वरूपाचा चेंडू होता. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर असतील 1 गडी बाद 24 धावा. आणि इथून पुढे आपण बघू शकतो व्हॉइस ऑफ चोपडा, म्हणजे जर बघितलं तर चोपड्याचं नाव ज्यांनी आपण बघितलं मागच्याच महिन्यामध्ये कोळी क्रिकेट लीग झाली होती तिथे देखील गाजवलं. असे व्हॉइस ऑफ चोपडा हर्षवर्धन चौधरी सर इथून पुढचं समालोचन करतील. हॅलो हॅलो. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पूर्ण धावा झालाय 24. 1 गडी बाद आहे. इथून मात्र आता 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला बोलवलं गेलंय प्रशांत. वैयक्तिक पहिलं संघासाठी षटक क्रमांक. आता मात्र फुलटॉस चेंडू पायावर चांगल्यारीत्या संपर्क झालाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. बघा ज्या रीतीने जीवनदान दिलं गेलं होतं सिद्धार्थ रायसिंग सारख्या फलंदाजाचा झेल आपण सोडाल तर निश्चितच आपल्याला धावांचा मोबदल्यात त्याची विकेटचं इथे मात्र
आता मात्र समोरच्या दिशेला संधी आहे आणि पवन 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 पवनने टिपलाय झेल. फलंदाजाचा संपेल मात्र इथे खेळ. सिद्धार्थ रायसिंग बाद होत आहेत 7 धावांवर. 30 धावांवर दुसरा गडी. हॅलो, थँक्यू डीजे. या दरम्यान प्रशांत या गोलंदाजाला मात्र एक मोठी विकेट सिद्धार्थ रायसिंगच्या स्वरूपात मिळाली आहे. कारण या आधीच्या सामन्यात जर आपण बघितलं तर चांगल्यारीत्या फलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. इथून मात्र एक सिद्धार्थ रायसिंगची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जयेश कोळी ऑन स्ट्राईक असेल. आल्या आल्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईड दिशेला टाकलेला चेंडू. अतिशय चांगल्या लयीत रिदम मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत आणि एक मोठी विकेट देखील घेऊन गेला आहे. बघा, श्री महर्षी वाल्मिक चषक ज्या मैदानावर ही स्पर्धा होती त्या मैदानाचे ऑनर यांच्याकडनं आयोजन कमिटीला एक आर्थिक स्वरूपात मदत केली गेली आहे. 5,000 रुपयांचं त्यांना आर्थिक मदत केली गेली आहे. अशाच दातृत्वांच्या मुळे ही स्पर्धा होत असते. सामाजिक क्रिकेटमध्ये अशा लोकांची आवश्यकता असते आणि पप्पूदादा पाटील यांचं महर्षी वाल्मिक चषक आयोजन समितीकडनं मनापासून आभार. आणि मुख्य मंचावर देखील आपण त्यांना बघू शकतो. आयोजन कमिटीचा विनंती असेल की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. या षटकात जर आपण बघितलं तर परिपूर्ण एंटरटेनमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला खरा षटकाराच्या स्वरूपात, मात्र त्या वाटोपाठ सिद्धार्थ रायसिंग देखील बाद झाले. त्यानंतर 2-3 निर्धाव चेंडू येत आहेत. आणि या दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलंय, प्रशांत आपल्याला ऑन मार्क दिसतोय. स्ट्राईकवर असेल जयेश. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला पवन तिथे धावतोय. निश्चितच जर हा झेल परिपूर्ण पवनने घेतला असता तर एक अजून विकेट मैदानाच्या आतमध्ये आली असती, पण कॉलिंगचा अभाव. या दरम्यान झेल सुटतोय. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. धावसंख्या झाली 31. जसं षटकामध्ये समाप्त झाल्यानंतर गोलंदाजामध्ये होईल बदल, त्याच रीतीने देखील फलंदाजीमध्ये देखील एंडमध्ये देखील चेंज होईल. बघा, याआधी सकाळच्या सत्रापासून झालेल्या सामन्यांमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे राहिलेत, तर ज्यांचं नाव अनाऊन्स केलं जाईल ते खेळाडू जर मैदानावर असतील तर त्यांनी टॉस का बॉस या मंचाजवळ येऊन किंवा मुख्य मंचाकडे येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. पहिल्या सामन्यात सिद्धार्थ रायसिंग 14 बॉल 47 नाबाद धावा ज्याने काढल्या होत्या. सिद्धार्थ रायसिंग याला विनंती असेल
की मुख्य मंचाजवळ येऊन आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. आणि पप्पू दादा यांना विनंती असेल की या खेळाडूला सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर सामना क्रमांक 2 सॅक फायटर्स वर्सेस रिया पेवर ब्लॉक या संघांमध्ये झाला. त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच रोशन बाविस्कर तब्बल 11 चेंडूंमध्ये नाबाद 33 धावा, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार होते. रोशन बाविस्कर यांना देखील विनंती असेल, आधीच मुख्य मंचाजवळ उपस्थित आहेत. यानंतर तिसरा सामना झाला, त्यामध्ये अनेर वॉरियर्स वर्सेस बाईजाई दूध संकलन केंद्र. यामध्ये गोविंदा सोनवणे 8 चेंडूंमध्ये तब्बल 42 धावा, 7 उत्तुंग षटकार ज्यांनी लगावले. असा फलंदाज गोविंदा सोनवणे याला देखील विनंती असेल की मुख्य मंचावर जवळ यायचंय. आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र तिथून मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायची आहे. चला, या दरम्यान चौथं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, दोघंही डॉट आलेत. जयेशला मात्र परिपूर्ण बांधून ठेवलंय. 6 चेंडूंमध्ये तब्बल 1च धावांवर खेळतायत आणि नॉन स्ट्राईकला मात्र कर्णधार प्रेक्षकाची भूमिका बजावत आहेत. तीन बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगला टप्प्यावर गोलंदाजी या गोलंदाजाकडनं होतीये. योगेश गोलंदाजी मार्कवर आहे. आणि आपण जर मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर योगेश भाकरे हे देखील मुख्य पंचाची भूमिका बजावतात आहेत आणि त्यांच्याच एंड गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश. प्रदीप बाविस्कर यांना देखील विनंती असेल, बजाज शोरूम चोपडा यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे आणि स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. आता मात्र बॅटची कळ होती आणि जर आपण तिथे बघितलं तर फुल एंटरटेनमेंट आपल्याला या या दरम्यान मात्र चौकार. 39 धावा, 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 2 गडी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये थोडस पंचांच्याद्वारे फुटबॉल देखील आपल्याला बघायला मिळाला. आता मात्र नवीन गोलंदाज चुडामन ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी षटक क्रमांक 6 घेऊन आले आहेत.
आता मात्र ऑन स्ट्रायकर असतील कर्णधार मयूर. बघूयात कशारित्या फलंदाजी करताय, कारण संघ जर बघितला ना आपण तर अडचणीत आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवर जशी दिशा बदलली फलंदाजीची तशीच दशा देखील आपल्या संघाची बदलतायत. या दरम्यान षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि नो बॉल देखील पंचांकडनं दिला गेलाय. पुढील येणारा चेंडू देखील फ्री हिट असेल. सेहेचाळीस धावांवर या षटकाराच्या मदतीने संघ येऊन पोहोचलाय. आता मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय वाईड बॉलच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव येते. शरीफ दादा, ग्राउंड फॅन शरीफ दादा, लवकर विनंती असेल. शरीफ दादा, पटकन शरीफ दादा. रिव्ह्यू बॉलरने घेतला होता ना, वाईड बॉल आहे. आता मात्र रिव्ह्यू कोणताही नसेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी मात्र रिव्ह्यूचा कोटा संपलाय. झाले भाऊ. आता मात्र संधी निर्माण झाली आहे. मात्र फ्री हिटचा चेंडू होता त्या दरम्यान फलंदाज बचावलेत. निश्चितच नशिबाची साथ मात्र परिपूर्ण मयूरला मिळतीये. मात्र धावा बनवण्यासाठी फक्त नशिबावर अवलंबून नसावं लागेल. बॅट फिरवावी लागेल, मात्र धावा बनवाव्या लागतील. कारण आयकॉन आणि कर्णधार म्हणून खेळतात, आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतात आहेत, ती मात्र परिपूर्णरित्या पार पाडावी लागेल. आता मात्र 48 धावसंख्येवर संघ येऊन पोहोचलाय. इथून 10 चेंडूंमध्ये मयूर खेळतोय 20 धावांवर. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका. या दरम्यान फलंदाजाला मिळेल 1 बाउन्स, चौकार.
या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका आणि सरळ चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. निश्चितच आपण जर बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवा मात्र अपोजिट साइडला चालू आहे. मात्र ज्या रीत्या फलंदाजी करतोय जयेश, निश्चितच पहिल्या 7 चेंडूंमध्ये फक्त 1 धावांवर होता. त्यानंतर मात्र आता बॅट फिरवायला केली आहे सुरुवात. 12 चेंडूंमध्ये 19 वर येऊन पोहोचलाय. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा घेतल्यात. आता मात्र लेग साइडच्या दिशेला फ्लिक ऑफ द रिस्ट फटका. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते. धावा झाल्यात 60. धावा झाल्यात 59. या दरम्यान आता ऑन स्ट्राईक असेल मयूर. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला फटका. अशी रनआउटची संधी आणि संधी देखील या ठिकाणी गमावली गेली आहे. या दरम्यान आता नो बॉल पुन्हा एकदा आलाय. फिल्डिंग रिगार्डिंग मध्ये हा नो बॉल येतोय. आता मात्र पुढील येणारा चेंडू देखील असेल फ्री हिट. अतिशय लांब लचक आणि थोडंसं महागडं षटक हाताळलं जात आहे. या दरम्यान सिंगल दा होती मात्र नाकारलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. एकसष्ट धावा झाल्यात. 6 षटक पूर्ण झालेत. या दरम्यान पुढील येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये निश्चितच एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल. कारण स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली होती. सिंगल धाव घेतली नाहीये. स्वतःवर विश्वास दाखवला गेलाय. आता बघूयात विश्वासाला पात्र अशी फलंदाजी करतायत का. कारण DJ महाजन हे देखील वाट बघतायत मयूरच्या बॅटमधून षटकारांची. कारण गाणं त्यांना लावायचं आहे. मात्र मयूर परिपूर्ण शांततेत फलंदाजी करताना दिसतोय. चला मात्र तेजस आता मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्यात अपयशी ठरले. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि आता मात्र पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव येते. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय चांगल्या रित्या पहिल्या 2 चेंडू हाताळले गेलेत. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते. धावा होत आहेत 63. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगल्या लयीत आणि चांगल्या टप्प्यावर
शेवटच्या क्षणी गोलंदाजी होतीये. गोलंदाज तेजसकडनं जर आपण बघितलं तर तेजस दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत टोटल धावा खर्च केल्यात 12. सिंगल धावेच्या मदतीने अंतिम आणि महत्वाचं सेकंड लास्ट षटक मात्र हाताळलं जात आहे. षटक क्रमांक 7. समोरच्या दिशेला उडवून दिलाय चेंडू, सरळ चाललाय सीमारेषा बाहेर, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पवन 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 आणि निश्चितच मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल, कारण पवन ज्या लयीत पूर्ण टुर्नामेंटमध्ये फलंदाजी केली आहे CPL मध्ये, निश्चितच चांगल्यारीत्या सराव देखील झालाय. संधी असेल पवनला आपल्या संघाला रनचेस करून देण्यासाठी, कारण ज्या ताकदीने त्याची बॅट फिरते, मिस हिट देखील पवनच्या बॅटमध्ये सरळ बाहेर जात असतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय जगदीश. आपण आणि स्टंपच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर बघितलं तर प्रशांत सोनवणे उर्फ गोलू आबा हे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी लीड करतायत. पुन्हा एकदा चांगला संपर्क झाला नाहीये. सिंगल धाव देऊन मयूरला स्ट्राईकवर बोलवलं गेलाय आणि प्रशांत सोनवणे मात्र गोलंदाजाला वारंवार सांगतायत, कारण पिच त्यांनी बनवली आहे तर त्यांना माहिती आहे कोणती जागा गोलंदाजासाठी फायद्याची आहे. निर्धाव चेंडूने 7वं षटक संपलंय. अतिशय चांगल्यारीत्या षटक हाताळलं गेलंय. फक्त धावा झाल्यात 65. आणि जर मैदानाच्या आतमध्ये बघितलं आपण, जसा गोलंदाज चेंज होतोय तसंच मयूरला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या अर्धांगिनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघूया आता 6 चेंडूंसाठी मयूरला सपोर्ट करायला आलेत खरे. मयूर त्यांचं कशारीत्या मनोरंजन करतोय, कारण निश्चितच जर इथून जर मयूर बाद झाला तर बॅट मात्र जमा होईल. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न, 1 हँडेड कॅच या ठिकाणी मात्र झाली असती, पण झेल सुटलाय. स्ट्राईकवर आता बोलवलं गेलंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मयूर आता मात्र स्ट्राईकवर असेल. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आणि बघ मयूरची फलंदाजी जर आपण बघितली तर 14 चेंडूंमध्ये 23 धावांवर खेळतायत. संघासाठी लढतायत, झगडतायत, मात्र इथूनही धावा अजून बनवाव्या लागतील. 5 चेंडू हातात आहेत. आणि ज्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये लयीत फलंदाजी केली आहे, पहिल्या सामन्यात जर आपण बघितलं तर 78 टोटल धावसंख्या होती, त्यामध्ये वैयक्तिक मयूरचं अर्धशतक होतं. आणि निश्चितच ज्या लयीत फलंदाजी केल्या तर उंच उडालाय चेंडू, स्वतः गोलंदाज धावतायत, मात्र पवनने देखील झेल सुटलाय. कॉलिंगचा अभाव मात्र इथे वारंवार दाखवला जातोय. पवनच्या हातून झेल सुटलाय. या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकत आहे. शेवटचं षटक आहे. धावा कशाही पद्धतीने आला तरी धावा या येणं फार महत्वाचं आहे, कारण इथून 68 धावा झाल्यात. 68 धावसंख्येवरून पुढील 4 चेंडूंमध्ये किती धावा घेतात मयूर हे देखील बघण्याजोगं असेल. आता मात्र झेल सुटला होता आणि चेंडू सरळ आलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. बघा, जर तो झेल झाला असता तर ह्या 4 धावा आल्या नसत्या. निश्चितच आता मात्र मयूर इथून ज्या धाव्या बनवेल त्या संघासाठी बोनस असतील. 72 धावांवर येऊन पोहोचलाय फलंदाजी करणारा संघ. निश्चितच पुढील अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत.
एक चांगला रोमांचक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण आता मात्र बॅट आणि बॉलचा त्याचा संपर्क झाला. आवाज तेवढ्याच सुमधुररित्या आला. टक करून चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. एक षटकार एक चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकतायत गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. 78 धावा झाल्यात. बघूयात मयूर कशारित्या पहिली इनिंग फिनिश करतोय. अतिशय चांगल्यारीत्या टाकला गेलाय. रनआउटची संधी आहे मात्र फेटाळली आहे. थ्रो मात्र तिथे केला नाहीये. या दरम्यान सिंगल धावेच्या मदतीने 8वं षटक देखील संपलंय. पहिली इनिंग देखील संपली आहे. 79 धावा झाल्यात. 80 धावांचं आव्हान असेल निर्धारित 8 षटकांच्या खेळामध्ये. आपल्याकडे सामान वेगळं असतं, इकडे डाव वेगळा असतो.
असलेले दोन अतिशय उत्कृष्ट खेळाडू दोन आपल्या अपोजिट करताना दिसतील आणि पवनची विकेट मात्र घेण्यासाठी गोलंदाजीला आलाय मयूर. 80 धावा करायच्या आहेत निर्धारित 8 षटकांच्या खेळामध्ये, म्हणजे तब्बल 48 चेंडूंमध्ये 80 धावा. या दरम्यान वेलकम बाउंड्री येते आहे. लेग बॉलच्या स्वरूपात एक बाउंड्री मात्र पहिल्या षटकात आली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मयूर, उजव्या हाताचा फलंदाज पवन. फुलटॉस चेंडू ताकदीने केलेला प्रहार, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार, षटकार. आणि आपण जर पवनचं बघितलं तर या स्पर्धेमध्ये अतिशय फॉर्म मध्ये फलंदाजी करताना दिसलेत. बघा 25 बॉल मध्ये 96 धावांची खेळी मात्र पवनने या स्पर्धेत केली आहे आणि निश्चितच सीपीएलचा फॉर्म मात्र कंटिन्यू ठेवतोय, कारण सीपीएल मध्ये देखील एक अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं होतं, नंतर चांगल्यारीत्या फलंदाजी देखील झाली आहे. तोच फॉर्म मात्र आता कंटिन्यू आपल्या सामाजिक क्रिकेट स्पर्धेसाठी देखील राखून ठेवला आहे. ही मात्र चांगली बाब असेल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा फिरण मारण्याचा प्रयत्न, मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये त्या चेंडूवर. अतिशय षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजाचा. पुन्हा एकदा संधी झाली आहे निर्माण आणि ज्या कामासाठी मात्र मयूर मैदानाच्या आतमध्ये आले होते ते काम मात्र करून दिलंय आणि पवन सारखा फलंदाज मात्र इथे पहिल्याच षटकात होतोय झेल बाद. अविनाशने टिपलाय झेल. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो कशा रीतीने फलंदाज बाद झाले. पाचव्या चेंडूवर मात्र मोठा झटका लागलाय आणि बघूयात आता मात्र कोणत्या फलंदाज फलंदाजीसाठी येत आहेत. कारण 10 धावा प्रति षटकाची आवश्यकता आहे आणि धावा देखील आल्या होत्या. आवश्यकता नव्हती मोठा फटका खेळण्याची. या दरम्यान विकेट आली आहे आणि निश्चितच ज्या कामासाठी आले होते ते काम चोखपणे बजावलंय. शेवटचा चेंडू असेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण. बघूयात कशा रीतीने फलंदाजी होतीये, कारण हवाईचा फ्लो जर आपण बघितला तर डावखुऱ्या हाताला च्या फलंदाजासाठी बोनस साइड म्हणता येईल. बॅटची इनसाइड एज. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून पहिलं षटक संपलंय. 10 धावा खर्च केल्या आहेत, मात्र एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय.
दोघही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे आणि अटीतटीचे सामना मात्र आज आपल्याला या मैदानात बघायला मिळेल. दोघही संघांना जर या स्पर्धेमध्ये पुढील सामन्यासाठी आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर सामना जिंकणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर पुढे आपण फक्त प्रेक्षक आणि आयोजन समितीचे सदस्य म्हणूनच सामन्यांचा आनंद घेऊ. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये चेंडू गेलाय, सरळ चेंडू चाललाय सीमारेषा बार, चौकार. या दरम्यान पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकला गेलाय. अविनाश मात्र गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक 2. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीने आता मात्र डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला फलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. आता मात्र फुलटॉस चेंडूवर कोणतीही धाव घेऊ शकले नाही आहेत फलंदाज अरुण. 15 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. निश्चितच फलंदाजाला देखील नाराज असेल फलंदाज, कारण पाहिजे त्या दिशेला हा फटका फलंदाज खेळू शकला असता या चेंडूवर, मात्र निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र फुल टॉसवर फुल टोल वसूल केला गेलाय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकाराने हे षटक संपलंय आणि मात्र 21 धावा मैदानाच्या आतमध्ये झालेत पूर्ण. बघा जर बघितलं आपण 80 रन म्हणजे प्रति षटक 10 धावा या देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चालू आहेत. 10.5च्या सरासरीने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेचे 2 षटक पूर्ण झालेत. आता मात्र राईट हँड बॅट्समन हे स्ट्राईकवर असेल. गोलंदाजीसाठी मनोज गेलायत. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 21 धावा, 1 गडी बाद. मात्र अविनाश आता गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी षटक क्रमांक. मनोज गोलंदाजीसाठी आलेत. आता मात्र अक्को टप्प्याचा चेंडू बॉडी लाईनला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फलंदाज इथे मात्र झेल बाद झालेत.
आता जर आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर फलंदाजीसाठी आलाय कोण, तर प्रशांत सोनवणे. गोलू आबा हे मात्र आता फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत आणि निश्चितच चांगल्या बिग हिटिंगसाठी हे ओळखले जातात, चांगली फटकेबाजी करत असतात. आता मात्र आवश्यकता असेल त्यांच्या संघाला की आपल्या कर्णधाराकडनं मोठी धावसंख्या यायची, कारण 21 धावांवर 2 गडी बाद झालेत आणि प्रशांत ऑन स्ट्राईक आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी होती मात्र या ठिकाणी कुठलाही प्रयत्न झाला नव्हता. त्या दरम्यान येते एक धाव. बघा आल्या आल्या मोठा फटका, तेही रिव्हर्सच्या स्वरूपात खेळणं, विकेट गेल्यानंतर हे मात्र थोडंसं आता मात्र डावखुरे आताच्या फलंदाज बघा आपल्याच जळगावमधील खालिद पटेल KP17 हे एक रील एडिटिंग ग्राफिक्स याचे सर्व कामं यांच्याकडे आपल्याला करून मिळतील. जर कोणाला रील्स वगैरे बनवायचे असतील तर आपण KP17 यांच्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करायचं आहे. आणि बघा आपल्या स्पर्धेसाठी देखील खालिद पटेल यांच्या शुभेच्छा आल्यात. झेलची संधी आहे, झेलची संधी आहे, बघूया झेल बाद होत आहेत का. इथं मात्र कॉलिंगचा अभाव, या दरम्यान झेल सुटला आहे. 2 धावा या दरम्यान घेतल्या गेल्या आहेत. या दरम्यान आपण पुढील सामन्याची नाणेफेक देखील करणार आहोत. कारगिल व्हर्सेस न्यू इंडियन. दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस या मंचावर यायचंय आणि नाणेफेक मात्र करून घ्यायची आहे. या दरम्यान उंच उडालाय चेंडू, सरळ बघूयात झेल बाद होत आहेत. या दरम्यान डावखुरे आताच्या फलंदाज वरून मात्र बाद होत आहेत. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून चोपडा तालुक्याचे आमदार अण्णासो चंद्रकांतजी बळीरामजी सोनवणे हे मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेत. यानंतरच डॉक्टर परीक्षित बाविस्कर नगर अध्यक्ष नगरपालिका अमळनेर या स्पर्धेसाठी ट्रॉफी स्पॉन्सर म्हणून सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर सरपंच गोरगावले बुद्रुक. यानंतर या स्पर्धेसाठी लगावले जाणारे या स्पर्धेतले सर्व षटकारांचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोडी कोळंबा, खुशाल आप्पा. यानंतरच जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये चौकार लगावले जातील, त्या चौकाराचे स्पॉन्सर मंगल इंगडे. या स्पर्धेमध्ये टोटल 10 संघ मात्र स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. यामध्ये रिया पेवर ब्लॉक संघ मालक असतील सागर भीमराव ठाकरे, अनेर वॉरियर्स स्वप्नील दिलीप कोडी PSI, या दरम्यान एक अजून विकेट येते. कारगिल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगावलेची टीम आहे.
अनिर वॉरियर्स स्वप्नील दिलीप कोळी PSI श्री अकाउंटन्सी क्लासेस बळीराम बारकू बाविस्कर. त्रिवेणी संगम स्पोर्ट्सचे संघमालक सतीश दगडू बाविस्कर कृषी अधिकारी धरणगाव. बाईजाई दूध संकलन केंद्र घोडगाव या संघाचे संघमालक मुकेश सिरसाट. नंतर एकविरा मोटर्स गलंगी किरण देवराज आणि अविनाश देवराज. यानंतरच जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाचे संघमालक पंकज रायसिंग. न्यू इंडियन गलंगी संघमालक असतील वासुदेव देवराज. SK वॉरियर स्वप्नील कोळी आणि कारगिल क्रिकेट क्लब गोरगावलं यांचे संघमालक शरद सोनवणे आणि विठ्ठल सोनवणे हे देखील मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठल सोनवणे हे देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मुख्य मंचाजवळ आलेत. यांचं देखील स्वागत असेल. आणि आपण जर बघितलं तर ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केली जाते. यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स श्री बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा. बॅटिंग पवेलियन स्पॉन्सर महेंद्र प्रल्हाद ठाकरे. बॉलिंग पवेलियन स्पॉन्सर महेंद्र प्रल्हाद ठाकरे. बॉलिंग पवेलियन स्पॉन्सर सागर कोळी सनपुले. बॅटिंग एंड बळीराजा ठिबक अभिषेक सूर्यवंशी आडावत. आणि बॉलिंग एंड स्पॉन्सर अरुण अनुंदा बाविस्कर. या स्पर्धेमध्ये ड्रिंक्स स्टॉलीचे स्पॉन्सर कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक आणि गुंजन एंटरप्राइजेस सुनील सुरेश कोळी माचलेकर. टॉस्का बॉस या मंचाचे स्पॉन्सर्स भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर उपसरपंच वळगाव कोळंबा. बघा मैदानावर जे खेळाडू जेवणाचे बाकी असतील त्यांनी लवकर जेवणासाठी जायचं आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला फूड स्पॉन्सर म्हणून लाभलेत श्री स्वप्नील कोळी PSI बीड घोडगाव. भगवान कोळी API श्री मालेगाव खामखेडा. सागर ठाकरे रिया पेवर ब्लॉक चोपडा. हेमंत प्रकाश वाणी प्रकाश प्रोव्हिजन गलंगी. या संपूर्ण फूड स्पॉन्सरांचं देखील आभार असेल. आणि या स्पर्धेमध्ये चौकारांसाठी एक वेगळं पारितोषिक दिलं गेलं आहे. मंगल इंगळे यांच्या माध्यमातून 6 बॉलमध्ये 6 चौकार जर मारले तर 1100 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. मात्र 6 बॉलमध्ये 6 चौकार मारावे लागतील. या दरम्यान रिवर्सचा फटका. एकही धाव येत नाहीये. 32 धावा झाल्यात. अतिशय चांगल्या रिदम लयीत गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 32 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या आहेत. बघूयात प्रशांत कशा रीत्या आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेतात. आता मात्र शफल होऊन सरळ चेंडू लागलाय अंपायरांना. बाबा कदम यांना मात्र चेंडू जाऊन धडकलाय. निश्चितच आमच्या तिसऱ्या पंच देखील विचारणा करतायत की ग्राउंडमध्ये जर पंच ओके असतील तर एक थंब त्यांच्याकडे करून द्यायचा आहे. आणि पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये मॅचेसला अंपायरिंगसाठी आले आहेत आणि अशा रीतीने स्वागत मात्र इथे झालंय. आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील बघू शकतो कशा रीतीने चेंडू त्यांना धडकला. आता मात्र बघूयात 32 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. आता होईल बॅटिंग मध्ये चेंज. तशीच फलंदाजी करणाऱ्या संघाची देखील दशा चेंज होतीये का, कारण ज्या रीत्या विकेट यायला पडझड सुरू झाली तिथून मात्र धावसंख्या थोडीशी मंदावली आहे आणि सामन्यात थोडंसं कमबॅक करताना दिसत आहेत गोलंदाजी करणारा संघ असेल.
सिद्धार्थ रायसिंग मात्र आता गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजीमध्ये फारसं असं कामगिरी करू शकले नाही आहेत, मात्र आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका बजावतात आहेत. सिंगल धावेचा प्रयत्न, कॅचचा कॉल होता, मात्र थोडा वेळ हवेत जरूर होता चेंडू. संधी देखील निर्माण झाली होती, मात्र चांगल्यारीत्या धाव घेतली गेली आहे. आणि आपण बघू शकतो ज्या प्रकारात धाव घेतली गेली आहे अतिशय घाईत, कारण माहिती आहे आता मात्र बॅटिंग एंड ही उजव्या हाताच्या फलंदाजासाठी परिपूर्ण आहे. आता मात्र तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील झेल सुटलाय. प्रशांत थर्ड अंपायरकडे इशारा देखील आलाय गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या स्वरूपाच्या रिगार्डिंग मध्ये. बघूयात आमचे तिसरे पंच. हॅलो, इट्स अ नो बॉल. आता मात्र प्रशांत सोनवणे याला संधी असेल. फ्री हिट चेंडू आहे. आपल्या संघाला धावसंख्या बनवण्याची आवश्यकता देखील आहे आणि संधी देखील आहे. बघूया आता प्रशांत सोनवणे मोठा फटका खेळतोय का. अक्कोर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार मात्र आता प्रशांतच्या बॅट बंद येत आहे. मंगल भाऊ इंगळे या चौकाराचे स्पॉन्सर असतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे चौकार षटकार लगावले जातील त्यांचे स्पॉन्सर मंगल भाऊ इंगळे यांच्या माध्यमातून या चौकाराचं स्पॉन्सरशिप केली गेली आहे. फेअर. आता मात्र पुन्हा एकदा तगडा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, निश्चितच एकच धाव मिळेल. चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण केलं गेलंय. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये चेंडू गेलाय. सरळ चेंडू चाललाय. वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेषा पार. चौकार आणि समर्थ साऊंड च्या दिशेने मात्र हा चौकार जातोय. या चोपड्यात तालुक्यामध्ये चोपड्यात ज्या स्पर्धा होतात त्यांचा आवाज मात्र समर्थ साऊंड यांच्या साऊंड मधनच देतो. महाजन डीजे. कोणाला स्पर्धेसाठी किंवा कार्यक्रमांसाठी डीजे पाहिजे असेल तर आपण महाजन यांच्याकडे संपर्क साधू शकतो. फुलटॉस चेंडू, संधी निर्माण झाली आहे. बघूया झेल होतोय का. स्वतः सिद्धार्थ झेलच्या खाली आणि झेल झालाय. झेल घेतला गेलाय, मात्र फलंदाजांनी थांबायचंय. फलंदाजांनी थांबायचंय. थर्ड अंपायरकडे चेक होतोय.
हॅलो, फलंदाज बाद असेल. किती पाहिजे दादा 19 बॉल मध्ये? 19 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे आणि प्रशांत सोनवणे यांना मात्र स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल, धावा बनवाव्या लागतील, तेव्हा कुठेतरी विजयश्री मात्र ते मिळवू शकतील. आणि कॅपॅसिटी आहे प्रशांतमध्ये मोठे मोठे फटके खेळण्याची, मात्र एक षटक देखील मयूरचं बाकी आहे. आता मात्र लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला ढकलून दिलाय, खेळून दिलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो एंडला चेंडू लागलाय. या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक तर पुढे सरकलाय, मात्र गोलू हे नॉन स्ट्राईकला असतील. नवीन फलंदाज प्रशांत, नाव काय? तेजस. तेजस काय उत्साह वाढलाय मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो, कारण निर्णायक षटक आहे. 18 चेंडूंमध्ये 36 ची आवश्यकता आहे. अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय, अतिशय वेगात सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. या दरम्यान डॉट बॉल येतोय. आपण जर बघितलं तर सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सहसा डॉट बॉल होत असतो. जर आपण नॅचरल बॅटिंग केली तर निश्चितच धावा येतात. आता मात्र संधी निर्माण झाली आहे. कॅचचा कॉल दिला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू वन बाउन्स टप्पा घेतोय. 2 धावा घेतल्या गेल्या. धावाची संधी आहे, मात्र चांगली रनिंग दोघही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली आहे. प्रशांत यांनी मात्र आता धावा घ्यायला सुरुवात केली आहे. प्रशांत असो तेजस असो चांगल्यारीत्या फलंदाजी करतायत. आवश्यकता आहे आपल्या आता संघाला धावा घेण्याची. कोणत्याही फलंदाजांच्या बॅटमधनं धावा आल्या तरी चालतील, मात्र धावा या आल्या पाहिजेत. अतिशय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाने देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या गोलंदाजी टाकली आहे. चेंडू टाकला गेलाय. रनर अप आहे ना भाई, रनर अप आहे ना विवेक सोनवणे. रनर अप आहे ना भाई. काय बात करतो, याला पाहिलं नाही. नाही त्यांची लीगच नाही होत. चांगले कोण आहे आदिवासी. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी मात्र हाताळतोय गोलंदाज मयूर. महत्वाचं षटक आहे. 13 मध्ये धावा आता तब्बल पाहिजेत. समोरच्या दिशेला सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. फक्त धावा खर्च केल्या गेल्या 3 आणि 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. एक गडी मात्र बाद केलाय.
मयुरेची अतिशय चांगली वेधक मारा असा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. 12 चेंडूंमध्ये तब्बल किती रन पाहिजे 33 ना? 33 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 33 होऊ शकतं. रनचेस होऊ शकतो, मात्र प्रशांत सोनवणेला स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. प्रशांत आणि तेजस यांना मात्र आता बॅट जोरात फिरवावी लागेल, कारण तेजसमध्ये देखील फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे. ज्या रीत्या त्याच्या उभं राहण्याची स्टाईल आहे फलंदाजीला, निश्चितच अक्कोड टप्प्याचा चेंडू, बॅटची कळ, सिंगल धावेचा कॉल मात्र परतवलाय. निर्धाव चेंडू टाकला जातोय जगदीश या गोलंदाजाकडनं. अक्कोड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. षटकार. अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय तेजस. असेच अजून 3-4 मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा आत घुसून बॅटची कळ, आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. निश्चितच 4 धावा. चौकार मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. या चौकाराचे स्पॉन्सर्स मंगल भाऊ इंगळे. आता मात्र धावा कोणत्याही स्वरूपात आल्या तरी धावा या येणं फार महत्वाचं आहे, कारण 9 चेंडूंमध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. आणि तेजस ज्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय, अजून जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मात्र येईल एक वेगळा ट्विस्ट. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला कॅचची झाली अपील, मात्र या अपील मध्ये जर आपण बघितलं तर फक्त उत्साह होता, विश्वास मात्र फार कमी होता. अक्कोड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा संधी होती, मात्र लालच कुठेतरी जास्त प्रमाणात दाखवलं गेलं फलंदाजाकडनं. चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरली आणि चेंडू सरळ जाऊन शरीराला धडकला. एक चेंडू यायचा बाकी आहे. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, टक करून आवाज झालाय. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराचे प्रायोजक खुशाल आप्पा. ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. बघा, मागील चेंडूवर जर असाच वेट केला असता तर अजून एक मोठा फटका आपल्याला तेजसच्या बॅट मधनं बघायला मिळाला असता, कारण ज्या दिशेने हवेचा फ्लो चालू आहे, निश्चितच आमचे एक मित्र, उत्कृष्ट क्रिकेटचं नॉलेज असलेले विवेक सोनवणे हे देखील या स्पर्धेसाठी जळगाववरनं दाखल झालेत. कमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबलेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत आणि मॅचचं प्रिडिक्शन देखील त्यांच्या अनुभवाच्या जोरावर ते सांगतायत. 63 धावा झाल्यात, 5 गडी बाद आहेत, 6 मध्ये आता धावा पाहिजेत 17. चला, आता मात्र थोडस फास्ट सामना खेळवायचा आहे. आता मात्र स्ट्राईकवर ज्या फलंदाजाची वाट मात्र त्यांचा संघ बघत होता, प्रशांत सोनवणे, जर्सीवर ज्याप्रमाणे स्पार्टन नाव टाकलंय, निश्चितच त्याच प्रकारची कामगिरी देखील आता मात्र करावी लागेल. एक लढाऊ योद्धा म्हणून मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावा बनवाव्या लागतीलच, कारण विजय जर मिळवायचा असेल तर 17 धावा बनवणं हे बनवाव्या लागतील.
6 बॉल 17. मनोज कोळी गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी पहिल्याच षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते, तोच गोलंदाज मात्र आता गोलंदाजीसाठी आलेत. 6 बॉल 17. स्ट्राईकवर प्रशांत, पायावर टाकलेला चेंडू. बघूयात पंचांचा इशारा. या दरम्यान निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र बॅट आणि बॉलचा तेवढा फारसा चांगला संपर्क नव्हता. या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. तेजस मात्र गोलंदाजी मार्कवर, माफ करा फलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला लयीत फलंदाजी करतोय. मनोजने देखील गोलंदाजी चांगल्या रीती हाताळली आहे. अकोर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलाही संपर्क झालेला नाहीये. 3 बॉल 16. रिव्ह्यू इथे घेतला गेलाय गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये. मॅच मध्ये आता आलाय ट्विस्ट. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिट. बघूया आता 4 बॉल धावा पाहिजेत. 15. अतिशय रंगतदार होतोय सामना. मनोज मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. इथून अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. धावा बनवायच्या आहेत 15. स्ट्राईकवर असेल तेजस. फुलटॉस चेंडू, भिरकवण्याचा प्रयत्न, उंच उडालाय चेंडू, हवेत आहे आणि झेल देखील सुटला आहे आणि 4 धावा इथे मिळवल्या जात आहेत. पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे इट्स अ नो बॉल. आता मात्र 2 नो बॉल म्हणजे 5 धावा इथे आल्या आहेत. 1 चौकाराचा 1 नो बॉल. 4 बॉल 10 रन. आता मात्र प्रश्न चिन्ह उभं राहिलं असेल की गोलंदाजीसाठी बोलवायचं कोणाला, कारण स्ट्राईकवर तेजस. 4 बॉल 10. चार्जर पाहिजे का? थांबा थांबा मी देतो ना. हो आता मात्र ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. 3 बॉल 4 धावा. 3 बॉल 4 धावा. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आहे. बघूयात मॅच जिंकतोय कोण, कारण ज्या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कधी फलंदाजी करणारा संघ तर कधी गोलंदाजी करणारा संघ. मात्र बघूयात फ्री हिट चेंडू होता. या दरम्यान षटकार आलाय. पुढील चेंडूवर किती धावा येतात, कारण 3 बॉल मध्ये धावा पाहिजे 4. सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न फसलाय. झेल सुटलाय. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय. 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. 3 धावेच्या मदतीने आता मात्र स्कोर लेवल झालाय.
त्या टीमने बाहेर थांबायचंय. टीम 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 पवन पवन बाहेर थांबायचंय. मॅच संपल्यावर शांततेत मैदानात यायचंय. दोन बॉल 1 रन. सिंगल धाव घेतली गेली आहे. सामना मात्र इथे विन झालेत आणि सामना एक चांगल्या नोटवर देखील फिनिश करायचा आहे. दोघही संघांना विनंती असेल. अतिशय चांगल्यारीत्या फलंदाजी केली तेजसने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तेजस कोळी, ज्याने सामना अतिशय चांगल्यारीत्या आपल्या संघाकडे फिरवला, मोठे मोठे फटके खेळून काढले. थँक्यू डीजे. तेजस कोळी या सामन्याचे शिल्पकार ठरलेले आहेत आणि तेजस कोळी यांनी मंचाकडे जायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे.